विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी भाषेची उत्पत्ती आणि तिची पूर्वपीठिका अभ्यासत आहोत. मागच्या तासाला आपण मराठी भाषेची उत्पत्ती अभ्यासली. तिची पूर्वपीठिका अभ्यासताना आपण मराठी भाषेचा इतिहासच जाणून घेत आहोत. भाषेच्या इतिहासाचा अभ्यास म्हणजेच तिची पूर्वपीठिका असं आपण बघितलं. भाषेमध्ये जे कालौघात बदल होतात, भाषेतील शब्दांचे, त्यातील उच्चारांचे, अर्थाचे जे बदल होतात, काही शब्द वापरातून नाहीसे होतात, काही भाषांचा संबंध दुसऱ्या भाषांशी किंवा भाषिक गटांशी आल्यामुळे जे नवीन शब्द स्वीकारले जातात, जुने बाद होतात, गरजेनुसार नवे शब्द घडविले जातात. म्हणजे एकंदरीने जे भाषिक परिवर्तन होते, अशा भाषिक परिवर्तनातूनच एका भाषेपासून दुसरी भाषा निर्माण होते. आणि ही निर्माण होत असताना कुठकुठल्या अवस्थातून ही मराठी भाषा गेलेली आहे हे आपण जाणून घेत आहोत. म्हणजेच मराठी भाषेचा इतिहास एक प्रकारे आपण जाणून घेत आहोत. यामध्ये आपण बघितलं की आर्य भारतीय भाषा, ज्याला आपण आर्य भारतीय शाखा म्हणतात, तिची जी प्राचीन अवस्था होती त्यामध्ये संस्कृत, वैदिक संस्कृत, पाणिनी किंवा उत्तरकालीन संस्कृत, ज्याला आपण अभिजात संस्कृत म्हणतो, हे आपण जाणून घेतलं. आणि यामध्ये असलेले जे कालिक भेद आहेत ते आपण जाणून घेतले. उच्चाराच्या संदर्भातले भेद, स्वनांच्या वर्णांच्या संदर्भातले भेद आपण जाणून घेतले. ज्या प्राकृत भाषा आहेत, जे पालीखेरीज असलेल्या ज्या प्राकृत भाषा आहेत, त्याच्यामध्ये पैशाची, शौरसेनी, मागधी, अर्धमागधी आणि महाराष्ट्री यांची जी व्याकरणिक वैशिष्ट्ये आहेत ती सुद्धा आपण थोडक्यामध्ये जाणून घेतली. आता मराठी भाषेची जी अवस्था आहे किंवा मराठी भाषेचा हा जो इतिहास आहे, हा इतिहास जाणून घेताना आपल्याला या मराठी भाषेची पूर्वपीठिका माहीत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण हा सगळा इतिहास जाणून घेतला. मराठी ही आर्य भारतीय शाखेच्या अर्वाचीन अवस्थेतील अनेक भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषेच्या निर्मितीमागील पार्श्वभूमी कोणती? मराठी भाषेचा उद्गम कोणत्या प्राकृतापासून झाला? आपण ज्या प्राकृत भाषांचा आत्ता उल्लेख केला, म्हणजे पैशाची, अर्धमागधी, मागधी वगैरे, शौरसेनी वगैरे, तर कुठल्या प्राकृत भाषेपासून तिचा उद्गम झाला आणि केव्हा झाला, या संदर्भातली वेगवेगळी मते आजपर्यंत मांडल्या गेलेली आहेत. मराठी भाषेची निर्मिती इसवी सनाच्या 8व्या शतकात शंकराचार्यांनी केलेल्या वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनातून झाली, असे मत ची.वी. वैद्य यांनी मांडले. अर्थात वेगवेगळी मतांतरे या संदर्भामध्ये आहेत. धार्मिक अथवा वैचारिक क्रांतीमुळे भाषेत काही प्रमाणात बदल होत असले तरी नव्या भाषेच्या निर्मितीसाठी ही कारणमीमांसा पर्याप्त ठरू शकत नाही. म्हणजे हे मत आपल्याला इथं खोडून काढता येतं. कारण धार्मिक किंवा वैचारिक क्रांती, आपल्याकडे वेगवेगळ्या क्रांत्या झालेल्या आहेत. धार्मिकसुद्धा झाले आहेत, वैचारिकसुद्धा झालेले आहेत, राजकीयसुद्धा झालेले आहेत. तर यामध्ये या क्रांत्यांमुळे काही प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो, परंतु नवीन भाषा एकदम निर्माण होत नाही. जसं राजकीय उलथापालथ इंग्रजांच्या राजवटीमध्ये खूप झाली आपल्याकडे, आपल्या भाषेमध्ये बदल झाला. त्यामुळे ब्रिटिशांच्या भाषेमुळे आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये बदल झाला, पण एकदम नवीन भाषा निर्माण झाली असं मात्र
झालेलं नाही आणि म्हणून चिमी वैद्यांचं हे मत आपल्याला ग्राह्य धरता येत नाही. 10व्या शतकाच्या अखेरीस तारतारांनी उत्तर हिंदुस्थानावर आक्रमण केल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात आधी वस्ती करून राहिलेले जे गुर्जर होते, परमार होते, चालुक्य होते इत्यादी जे अन्य धर्मीय व अन्य भाषिक समाज स्थलांतर करून दक्षिणेकडील व पूर्वेकडील हिंदू लोकात मिसळले. बघा आता आपल्याकडे पूर्वी आक्रमणं खूप व्हायची आणि 10व्या शतकाच्या अखेरीला जे उत्तर हिंदुस्थानावर आक्रमण तारतार या जमातीने केलं तर त्यावेळी जे स्थानिक लोक होते तिथले उत्तर हिंदुस्थानामध्ये म्हणजे गुर्जर, परमार, चालुक्य, तर हे जे स्थानिक लोक होते तर यांचं स्थलांतर झालं त्यामुळे त्यांच्या आक्रमणामुळे आणि ते दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील हिंदू लोकांमध्ये ते मिसळले. म्हणजे उत्तर हिंदुस्थानातले लोक दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे आले आणि मग यातून नव्या भाषा उत्पन्न होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. पुढे 11व्या शतकापासून बघा आता इतिहास आपण जाणतो आहे तर आपल्याला इतक्या मागे जात आहे. म्हणजे भाषेचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला राजकीय, सामाजिक, धार्मिक झालेली जी स्थित्यंतरे आहेत तीसुद्धा जाणून घ्यावी लागतात. त्याशिवाय भाषेचा इतिहाससुद्धा जाणून घेता येत नाही. भाषा अभ्यासाचं ते एक अंग आहे. तर 11व्या शतकापासून अफगाण, अरब, तारतार इत्यादी भिन्न भाषिक लोक हिंदुस्थानात येऊन आमच्या भाषा बोलू लागल्यामुळे आधुनिक आर्य भारतीय भाषा निर्माण झाल्या अशी मीमांसा गुणे यांनी मराठीच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये केलेली आहे. हे एक मत आहे. एक मत धार्मिक क्रांतीचं आहे. दुसरं मत आपल्याकडे झालेल्या भिन्न धर्मीय, भिन्न भाषिक लोकांच्या आक्रमणाचं आहे. दोन भिन्न भाषिक समाज एकमेकांशी संपर्क साधू लागतात, पण संदेशन करू शकणारी सामायिक भाषा त्यांना देता येत नसते. आता ह्या आक्रमणांमध्ये दोन भिन्न भाषिक समाज एकमेकांशी संपर्क साधत आहेत, पण दोघांमध्ये संदेशन होईल अशी एकच एक भाषा मात्र त्यांना, सामायिक भाषा त्यांना निर्माण करता येत नाही. अशा वेळी त्यांच्या निज भाषात परिवर्तन होण्याची शक्यता असते. म्हणजे एखादा हिंदी भाषिक असेल आणि एखादा मराठी भाषिक असेल तर दोघंही देवाणघेवाण करून म्हणजे मराठीतले शब्द हिंदीमध्ये जाणार आणि हिंदीतले शब्द मराठीमध्ये येणार आणि त्याच्यातून एक त्यांचं संभाषण किंवा संदेशन होताना आपल्याला दिसते. म्हणजे भाषांमध्ये परिवर्तन झालेलं इथं दिसते. त्यांच्या संपर्कातून नवी संकरित स्वरूपाची भाषा निर्माण होण्याचीही शक्यता इथे दिसते. पिजिन भाषांची निर्मिती याच प्रक्रियेतून होते. पिजिनमध्ये लक्ष्य भाषेतून, ज्याला टार्गेट लँग्वेज असं म्हणतात, मोठ्या प्रमाणावर शब्दसंग्रह घेतलेला असतो. व्याकरण व्यवस्था लक्ष्य भाषा आणि निज भाषा यांच्यातील वैशिष्ट्ये घेऊन तयार केलेली असते. लक्ष्य भाषा आणि निज भाषा व ती गुंतागुंतीची नसते. स्वनांचे उच्चारण मात्र बरेचसे निज भाषेनुसार केले जाते. पिजिन भाषांचे कार्यक्षेत्र निज भाषेच्या तुलनेने मर्यादित असते. म्हणजे जी परिवर्तन होऊन निर्माण झालेली भाषा असते तिचं कार्यक्षेत्र हे मर्यादित असते आणि जी मूळची भाषा असते ज्याला टार्गेट लँग्वेज म्हणतो आपण, तर ती मात्र तिचं स्वरूप व्यापक असते. संपर्क साधण्याच्या गरजेतून त्यांची निर्मिती झालेली असल्यामुळे दुसरी भाषा नीटपणे बोलता येऊ लागल्यानंतर पिजिन भाषा बोलण्याची गरज भासत नाही. म्हणजे संपर्क साधणं, संवाद किंवा ज्याला आपण संदेशन म्हणतो, तर ही महत्त्वाची गरज असते मानवाची आणि ती गरज भागली की मग नंतर ती भाषा पिजिन भाषा जी आहे ती बोलण्याची गरज भासत नाही.
परंतु काही वेळा पिजिन भाषा टिकून राहतात, त्यांचा निज भाषा म्हणूनही स्वीकार केला जातो. साहजिकच त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारते व त्यांचे स्वरूप विकसित होते. अशा रीतीने तयार झालेल्या नव्या विकसित भाषांना क्रिऑल भाषा म्हटले जाते. पिजिन प्रक्रिया आणि क्रिऑल प्रक्रिया ह्या प्रक्रिया आहेत खरं तर, कारण मूळ भाषेची प्रक्रिया त्याच्यावर होते, परिवर्तन त्यामध्ये होते. आणि मग या प्रक्रियेच्या आधारे म्हणजे पिजिन आणि क्रिऑल या प्रक्रियांच्या आधारे मराठीच्या निर्मितीचा विचार करण्याचा प्रयत्न साऊथवर्थ या भाषा वैज्ञानिकांनी केलेला आहे. द्राविड भाषा बोलणाऱ्या समाजातील काही गटांचा महाराष्ट्रीय प्राकृत बोलणाऱ्या आर्यांशी संबंध आल्यानंतर महाराष्ट्रीय प्राकृत स्वीकारताना द्रविडांनी स्थानिक किंवा निज भाषेनुसार तिचे स्वरूप काही प्रमाणामध्ये बदलले. बघा, हे उदाहरण आपल्याला घेता येईल की द्रविड भाषा बोलणाऱ्या समाजातील काही असा जो गट होता त्याचा महाराष्ट्रीय प्राकृत बोलणाऱ्या आर्यांशी संबंध आला. आणि मग महाराष्ट्रीय प्राकृत स्वीकारताना द्राविडी स्थानिक त्यांची जी निज भाषा होती तर त्या निज भाषेनुसार त्यांचं स्वरूप बदललं, भाषेचं स्वरूप बदललं. आणि यातून पुढे पिजिन प्राकृत निर्माण झाली. पुढे आर्यांच्या सामाजिक सांस्कृतिक प्रभावामुळे द्रविडांनी आपल्या भाषेचा त्याग केला व पिजिन प्राकृत म्हणून निज भाषेचा स्वीकार केला. मराठी ही अशा प्रक्रियेतून तयार झालेली भाषा असावी असा विचार साऊथवर्थ यांनी मांडला. म्हणजे हा तिसरा मतप्रवाह की मराठीची ही उत्पत्ती कशी झाली त्याची पूर्वपीठिका इथे आपल्याला ही सांगता येईल. असे विविध मतप्रवाह यामध्ये असलेले दिसतात. भिन्न भाषिक समाजाने एखादी भाषा नव्याने आत्मसात केल्यानंतर तिच्यात काही प्रमाणात परिवर्तन होत असते. म्हणजे जे इतर भिन्न भाषिक लोक आहेत त्यांनी जर भाषेचा स्वीकार केला स्थानिक भाषेचा तर किंवा काही वेळा या प्रक्रियेतून एखादी नवी भाषा निर्माण होण्याची शक्यता असते. पण प्रत्येक वेळी नवी भाषा निर्माण होईलच असे नाही. नव्या भाषेच्या संभवामागे दोन भिन्न भाषिक समाजांचा संपर्क हे एकमात्र कारण असते असेही नाही. मात्र आपल्याला ह्याही विचाराचा ह्याही मताचा आपल्याला पूर्णतः स्वीकार इथे करता येत नाही. गुणे यांनी मराठीच्या निर्मितीचा संबंध अफगाण, अरब, तारतार इत्यादी भिन्न भाषिक समाजाने आर्य भाषा बोलण्याच्या प्रयत्नाशी जोडला असला तर मराठीच्या आदिकालातील कोरीव लेखात व साहित्यात अरबी व फारसी शब्द अगदी अल्प प्रमाणात आढळतात. अरबादी परकीयांनी महाराष्ट्रात प्रचलित असलेली भाषा बोलण्याचा जो प्रयत्न केला त्यातून मराठी भाषा निर्माण झाली असे म्हणण्या इतके हे प्रमाण निश्चितच मोठे नाही. तुलनेने द्राविडी भाषांचा विशेषतः कानडी भाषेचा मराठीवर तिच्या आदिकालापासून शब्दसंग्रह व व्याकरण व्यवस्था या दोन्ही स्तरांवर जाणवण्या इतका परिणाम झालेला आहे. आपल्या मराठीवर जो परिणाम दिसतो तो प्रामुख्याने हे मत मात्र पटण्यासारखं आहे की द्राविडी आणि कानडी भाषेचा मराठीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. म्हणजे शब्दसंग्रहाच्या संदर्भात सुद्धा आणि व्याकरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा उदाहरणं घेतल्यानंतर आपल्या ते लक्षात येईल. अन्य कोणत्याही भाषेशी संबंध आला नाही तरी भाषेत स्वाभाविक परिवर्तनेही होतच असतात. आता ही सगळी प्रवाह ही मतं आपण जाणून घेतली. धार्मिक कारणं असतील, राजकीय कारणं असतील किंवा दोन भाषिक गटांचा संकर झालेला असेल, संबंध आलेला असेल, त्यातून निर्माण झालेल्या भाषा असतील, तर यामुळे जो बदल भाषांमध्ये होतो, निज भाषेमध्ये होतो किंवा परिवर्तन जे होतं ते आपण जाणून घेतलं. मग शब्दसंग्रहाच्या बाबतीमध्ये असेल किंवा व्याकरणिक व्यवस्थेच्या बाबतीमध्ये असेल. पण कोणत्याही भाषेशी संबंध आला नाही तरीही भाषेमध्ये स्वाभाविकपणे जी परिवर्तनं होतात, अर्थात ही परिवर्तने जलद घडत नाहीत व ती लगेच जाणवतही नाहीत. अन्य भाषांशी आलेला संपर्क भाषिक परिवर्तनांना काही प्रमाणात चालना देऊ शकतो.
काही शतकांचा काळ लोटल्यानंतर भाषिक परिवर्तने जाणवण्या इतकी स्पष्ट होतात व एका भाषेपासून दुसरी भाषा उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. म्हणजे खूप काळ त्याच्यामध्ये लोटतो. असं एकदम परिवर्तन 1-2 वर्षामध्ये असं काही घडत नाही. मराठीची निर्मिती अशा स्वाभाविक परिवर्तनातून झाली आहे असे मानले जाते. आता हा आणखी एक मतप्रवाह की अशा कुठल्याही संकरातून ही निर्मिती झालेली नाही, तर स्वाभाविक परिवर्तन भाषेमध्ये जे होतं त्यातून ती झालेली आहे. मराठी भाषेचा जन्म कोणत्या प्राकृतापासून झाला या संदर्भात देखील वेगवेगळी मते मांडली जातात. मराठी आणि पाली यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न रा.भी. जोशी यांनी केला आहे. पाली व मराठी यांना सामायिक असलेला ज्याला आपण ळकार म्हणतो, पालीप्रमाणे मराठीमध्ये असणारे तत्सम शब्दांचे आधिक्य इत्यादींच्या आधारे हा संबंध जोशी यांनी जोडला आहे. तत्सम म्हणजे जसेच्या तसे आलेले शब्द त्या भाषेतून. आपण संस्कृतमधून आलेल्या शब्दांना तत्सम असे शब्द म्हणतो. तसे पालीमधून आलेले जे शब्द आहेत त्याच्यामध्ये कुठलंही परिवर्तन न होता ते आलेले शब्द. जोशी यांचा भाषिक विचार मुख्यत्वे ज्योतिषरत्नमाला, पंचतंत्र आणि ज्ञानेश्वरी या मराठीतील ग्रंथांवर व काही शिलालेखांवर आधारलेला आहे. आपण मराठी भाषेच्या उत्पत्ती निश्चितीसंबंधीची साधने याचा विचार करणारच आहोत. पाली आणि मराठी यांच्यात कालदृष्ट्या निकटत्व नसल्यामुळे पालीची जी व्याकरणिक वैशिष्ट्ये मराठी भाषेत आढळतात ती प्राकृत व अपभ्रंश भाषांच्याद्वारे मराठीत येण्याचा संभव अधिक आहे. पुन्हा हे मत खोडून काढता येतं की कालदृष्ट्या यांच्यामध्ये जवळीकता नव्हती, निकटत्व नव्हतं. मराठी आणि पालीमध्ये कालदृष्ट्या खूप मोठा भेद असलेला आपल्याला दिसतो. पण प्राकृत आणि अपभ्रंश भाषांच्याद्वारे मराठीमध्ये ती आलेली असते. म्हणजे प्राकृतमध्ये आलेली जी पालीची वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये मराठीमध्ये आली किंवा अपभ्रंशमध्ये आलेली वैशिष्ट्ये मराठीमध्ये येण्याचा संभव आहे. मराठीचे अगोदरचे स्वरूप पाली हे जोशी यांचे मत म्हणूनच स्वीकार्य ठरत नाही. कारण पाली आणि मराठी यांचा कालिकदृष्ट्या जर बघितलं तर खूप मोठा कालखंडामध्ये लोटलेला आहे आणि मध्ये प्राकृत भाषा ज्या आहेत, इतर प्राकृत भाषा ज्या आहेत तर त्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. मराठीचा वेदकालीन बोलींशी व संस्कृतशी जोडला जाणारा जन्यजनक संबंध वरीलप्रमाणे अवैज्ञानिक स्वरूपाचा मग त्यामुळेच ठरतो. मराठीचे मूळ महाराष्ट्रीय प्राकृतात शोधण्याचा प्रयत्न झाला असला तरी महाराष्ट्रीय प्राकृत आणि मराठी यांच्यात जे साम्य आढळते ते अपभ्रंश या मधल्या दुव्यातून आलेले आहे. जे महाराष्ट्रीय प्राकृत आणि मराठी यांच्यातलं साम्य कुठून आले? अपभ्रंश. म्हणजे मराठीच्या आधीची जी प्राकृत अवस्था होती ती अपभ्रंशी होती आणि म्हणून अपभ्रंश नंतर मराठी असा आपण क्रम घेतलेला आहे मराठीचा किंवा सांगितला जातो. महाराष्ट्रीय प्राकृताशी मराठीचा साक्षात संबंध जोडता येत नाही कारण मध्ये या इतर भाषा आलेल्या आहेत, पण अपभ्रंशी मात्र तो संबंध सांगता येतो. अलीकडे अपभ्रंशातील ग्रंथ उपलब्ध झाल्यानंतर पश्चिमी अपभ्रंश आणि मराठी यांच्यातील साधर्म्य स्पष्ट झाले आहे. तेव्हा मराठी भाषा अपभ्रंशापासून निर्माण झाली असे म्हणणे ऐतिहासिक दृष्टीने योग्य ठरते. हे मत आता ही विविध मतं जाणून घेतल्यानंतर हे शेवटचं मत जे आहे की मराठीचा जन्म किंवा मराठीची निर्मिती ही अपभ्रंश या प्राकृत भाषेपासून झालेली आहे. मग अपभ्रंशाच्या आधी आलेल्या ज्या प्राकृत भाषा होत्या तर तिचा संबंध मग थेट संस्कृत, पाली या भाषांशी आपल्याला जोडता येतो आणि तो प्रवास अभ्यासल्यानंतर शेवटचा जो टप्पा आहे तो अपभ्रंशचा आहे आणि अपभ्रंशनंतर मराठीची निर्मिती झालेली आहे. आता या आदिकालातील मराठीचा शब्दसंग्रह, त्याचे विभक्ती प्रत्यय, त्याचे आख्यात प्रत्यय हे अपभ्रंशी कसे मिळते जोडते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. पण पुढच्या तासाला तूर्त इथं थांबूया. धन्यवाद.